नमस्कार, स्वागत आहे तुमचं ट्रेक टॉकच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये. पहिल्या दोन भागामध्ये आपण माथेरानमधून सुरू होणारे वेगवेगळे ट्रेक बघितले होते. पहिल्या भागात बेस विलेजेस जे आहेत त्या बाबतीत थोडीशी माहिती बघितली होती. त्यानंतर किती ट्रेक कुठून सुरू होतात त्या बाबतीत थोडीशी माहिती बघितली होती. बेस विलेजेसना पोहोचायचं कसं ते एक बघितलं होतं. त्यानंतर दुसऱ्या भागात आंबेवाडीवरून सुरू होणारा वन ट्री हिलचा ट्रेक जो आहे त्या बाबतीत माहिती बघितली होती. आणि गारबेटचा जो आपला ट्रेक आहे, गारबेट पॉईंटचा ट्रेक भिवपुरी रोडवरून सुरू होणार त्याच्या बाबतीत एक थोडीशी माहिती बघितली होती. या भागामध्ये एक माझा पर्सनली एक बऱ्यापैकी आवडता किंवा जर तुम्हाला सुरुवात ट्रेकिंगला करायची असेल माथेरानमध्ये, तर ज्या ट्रेकपासून तुम्ही सुरुवात केली पाहिजे असा जो ट्रेक आहे डोडानीचा, त्या बाबतीत थोडीशी माहिती बघणार आहे आपण. डोडानीचे ट्रेक किंवा डोडानीचा मोस्टली ट्रेक जो आहे तो का महत्वाचा आहे, तिथे कसं पोहोचायचं, काय वगैरे त्या बाबतीत सगळी माहिती आपण या एपिसोडमध्ये बघणार आहे. सो सुरू करूया. डोडानी हे बेसिकली माथेरानच्या उत्तर पश्चिम दिशेला असणारं इथे आपलं माथेरान आहे. आणि इथे डोडानी करून एक छोटंसं गाव आहे, अगदी छोटं गाव आहे, पण ट्रेकर्सच्या दृष्टीने ते बरंच महत्वाचं होऊन जातं. त्याचं पहिलं कारण असं की इथे जायला तुम्हाला एस.टी अवेलेबल होते पनवेलवरून. त्यामुळे ते जे ट्रॅव्हलिंगचा खर्च किंवा ट्रॅव्हलिंगचे जे बाकीचे कष्ट असतात, गाडी शोधणं वगैरे किंवा प्रायव्हेट व्हेकलने जाणं, ते सगळे वाचतात तुमचे. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथून 3 वेगवेगळे ट्रेक सुरू होतात. जनरली एकाच बेस विलेजमधून 3 किंवा 4 किंवा त्यापेक्षा जास्त ट्रेक सुरू होत नाहीत, पण इथून होतात. डोडानीवरून जे 3 ट्रेक सुरू होतात त्या बाबतीत जो आपला पहिला ट्रेक आहे तो मंकी पॉईंटचा ट्रेक येतो, जो इथे रेडमध्ये दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती. मंकी पॉईंटचा ट्रेक आहे. त्यानंतर दुसरा जो ट्रेक आहे आणि ज्याच्याबद्दल आपण महत्वाचं म्हणजे डिटेलमध्ये बोलणार आहे, तो हा येल्लोमध्ये जो दिसतोय तो सनसेट पॉईंटचा ट्रेक आहे. इथे सनसेट पॉईंट किंवा पॉर्क्युपाईन पॉईंट ज्याला म्हणतात माथेरानचा, तो आहे. आणि तिसरा आहे हाशाच्या पट्टीचा ट्रेक, जो अगेन डोडानीमधून सुरू होतो आणि सर्वात उजव्या बाजूने जातो. आणि इथून हाशाच्या पट्टीचं गाव इथे आहे, जे आपण पहिल्या भागात बघितलेलं, ते हाशाच्या पट्टीला जातो तो ट्रेक. सो याच्यामध्ये खास करून हा डोडानी टू सनसेट पॉईंटचा जो ट्रेक आहे तो थोडासा महत्वाचा होऊन जातो, कारण बाकी दोघांपेक्षा तो सोपा आहे. त्यानंतर तुम्हाला ऑफकोर्स माथेरानच्या ह्या एंडला सोडतो तो ट्रेक. आणि जर तुमच्यासोबत कोणी नवीन मित्र असतील किंवा तुम्ही बऱ्याच काळानंतर ट्रेकिंगला जात असाल किंवा तुम्हाला एखादा सोपा ट्रेक करायचा असेल वॉर्मअपसाठी वगैरे, तर बराच कामाचा ट्रेक आहे हा. अजिबात त्याच्यात कष्ट नाही आहेत किंवा मेहनत नाही आहे किंवा रिस्क नाही आहे कुठल्याही प्रकारची. त्यामुळे हा एक करण्यासारखा बराच सुंदर ट्रेक होऊन जातो. सो पहिला एक प्रश्न असा की मी डोडानीला नक्की पोहोचायचं कसं. डोडानीला पोहोचायला तुम्हाला ऑफकोर्स पनवेलला जावं लागतं. पनवेलला पोहोचून तिथून तुम्हाला डायरेक्ट एस.टी मिळते. पनवेलला पोहोचायला ऑफकोर्स मुंबईमधून कुठूनही तुम्ही ट्रेनने पनवेलपर्यंत पोहोचू शकता. पनवेलवरून तुम्हाला एस.टी स्टँड आहे. एस.टी स्टँड इथून जर बघाल, जर तुम्हाला माहिती नसेल तर नक्की एकदा माहिती करून घ्या, कारण एस.टी स्टँड पनवेलचं खूप कामाची गोष्ट आहे. कारण मुंबईमध्ये शेवटचं जे ट्रेनने ज्या पॉईंटला तुम्ही जाऊ शकता, जर तुम्ही पुणे साईडला वगैरे जात असाल किंवा त्या बाजूला, तर पनवेलपर्यंत जाऊ शकता. सो बाकी पण ट्रेकसाठी किंवा अशा जागांसाठी एस.टी तुम्हाला पनवेल एस.टी डेपोमधून मिळून जाते. सो एस.टी डेपो त्याचा आहे इथे राष्ट्रीय पनवेल MSRTC बस डेपो. सो अगदी जवळ आहे. डिस्टन्स किती हळू चाललात तरी तुम्हाला 10 मिनिटापेक्षा जास्त लागायला नको तिथे पोहोचायला. सो पनवेल स्टेशनला पोहोचल्यानंतर ह्या रस्त्याने किंवा इकडच्या रस्त्याने तुम्ही एस.टी डेपोमध्ये येतात. आता एस.टी डेपोवरून तुम्हाला सकाळी ॲक्च्युली बऱ्याच डोडानीला जाणाऱ्या एस.टीज अवेलेबल असतात. तसं तर टायमिंग त्याचं 6:30 पावणे 7 पासून चालू होतं. एक्झॅक्ट टायमिंग सांगण्यापेक्षा एक रेंज तुम्हाला सांगेन, कारण त्याच वेळेला एस.टी येईल असं काही गॅरंटी नसते त्याची. त्यामुळे सो 7:30 पावणे 8 पासून 7:30 पावणे 7 पासून चालू होतात एस.टी तशा. पण तरी एक 7 नंतर जर तुम्ही पोहोचलात तर तुम्हाला एक गॅरंटेड तिथून एस.टी मिळेल. दर अर्ध्या तासाने एस.टी असते डोडानीला जाण्यासाठी. सो सकाळच्या वेळी तरी फ्रिक्वेन्सीची तेवढी जास्त चिंता नसते की एखादी गेली तर तुम्हाला 2-3 तासाने वगैरे असेल. त्यामुळे पण हे एक चांगलं आहे. दुसरं म्हणजे
तुम्हाला नंतर डोडाणी गावामध्ये नाश्ता वगैरे काही मिळत नाही. सो इथेच जर तुम्ही नाश्ता केलात पनवेल स्टेशनच्या बाहेर रोडच्या अपोजिट साईडला, इथे विसावा तर नाही माहिती पण इथे 1-2 छोटेसे हॉटेल आहेत जे सकाळ सकाळी 7 वाजता 6 वाजता वगैरे ओपन असतात. So त्यामुळे तिथे तुम्ही नाश्ता करून एस टी पकडू शकता. कितीही लेट केलं आणि 8 वाजता जरी एस टी पकडलीत तुम्ही तरी तुम्हाला पाऊण तासामध्ये 45 मिनिटात तशी इथून डोडाणीला पोहोचवते हे. पण समजा 1 तास लागला तरी पण डोडाणीला तुम्ही 9 वाजेपर्यंत पोचाल 8 वाजता एस टी पकडल्यावरती. ती एस टी तुम्हाला इथे उतरवते डोडाणी बस विलेज बस स्टॉप. अगेन वाट पण त्याची बऱ्यापैकी सुंदर आहे कारण इथे एक तलाव आहे, इथून तुमची गाडी जाते. व्हिडिओज दिसत असतील तुम्हाला आय थिंक स्क्रीनवरती. इथून तुमची गाडी जाते डोडाणी रोड जो दाखवलाय. बरेच व्ह्यूज जर लाइटिंग वगैरे चांगलं असेल तर मस्त दिसतात, त्यामुळे थोडीशी मजा येते. वातावरण एक मूड चांगला बनून जातो ट्रेकला जाण्याच्या आधी. सो डोडाणीला तुम्ही पोहोचता ते डायरेक्टली तुम्ही इथे पोहोचता विलेज बस स्टॉप करून आहे ते इथे आय थिंक या कोपऱ्यावरती इथे अशी गाडी थांबते. माझ्या नजरेमध्ये तरी डोडाणीवरून नजरेत आलेलं फक्त एक समोर हे आहे, काय म्हणतात त्याला, दुकान छोटंसं आहे एस टी डेपोच्या समोरच. त्या एस टी डेपोच्या समोरच्या दुकानावरून तुम्हाला बिस्किट वगैरे मिळून जातं ॲक्च्युली. बाकी जास्त काही तिथे असं मिळत नाही. एक वडापावची गाडी वगैरे लागते तिथे, पण ती काही सकाळी मला तरी दिसली नाही एकदम सकाळी वगैरे, त्यामुळे त्यावरती भरोसा न ठेवता सरळ तुम्ही माझ्या मते जर हे केलं काय म्हणतात त्याला, स्वतः नाश्ता घेऊन गेलात किंवा स्वतः नाश्ता केलात तर खूप चांगलं होईल पोहोचण्याच्या आधी. बिस्किट वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता नक्कीच गावाच्या पुढून. ही जी जागा दिसते तुम्हाला इथे एस टी थांबते तुमची. सो असं पोहोचायला तुम्हाला जास्त कष्ट पडत नाहीत. 25 रुपये तिकीट आहे माझ्या मते पोहोचायचे, त्यामुळे एवढं काही कष्टाचं काम नाही. प्लस रेग्युलरली 8ची सुटली 8:30ची असते, 8:30ची सुटली 8:45ची असते. अगेन टायमिंग थोडेसे 10-15 मिनिटांनी इकडे तिकडे होऊ शकतात कारण की मी गेलो तेव्हा मला वाटतं 8:45ची एस टी काहीतरी 9च्या दरम्यान पकडली. सो ते एक थोडंसं बघू शकता, पण जितक्या लवकर जाल तितकं नक्कीच चांगलं असेल. उन्हाच्या आधी तुम्हाला ट्रेक सुरू करायला भेटले आणि ट्रेक करायला मिळेल तुम्हाला. त्यामुळे डोडाणीला पोहोचल्यावरती एक महत्वाची गोष्ट आहे ज्याच्याकडे तुम्हाला खास करून लक्ष द्यावं लागेल. उतरल्या कितीही एक्सायटेड असाल किंवा कितीही म्हणतात ना नवीन ट्रेकच्या मजेमध्ये असेल तरी पण त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. ती म्हणजे ही की उतरल्यानंतर तुम्ही योग्य रस्ता निवडाल, कारण की इथे जर सुरुवातीला तुम्ही वाट चुकलात तर बराच गोंधळ होऊ शकतो आणि बराच प्रॉब्लेम त्याच्यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे ती वाट निवडणं बरंच महत्वाचं आहे. इथे जे तुम्हाला 3 रस्ते दिसत आहेत बेसिकली, त्यातला जो हा रेड आहे तो मंकी पॉईंटचा रस्ता आहे जो डावीकडे जातो. ऑरेंजमध्ये जी वाट दिसते ती हाशाच्या पट्टीची वाट आहे. आणि तीच वाट ॲक्च्युली येल्लोमध्ये जी आहे, थोडासा वेगळा घेतलाय सुरुवातीला रस्ता, पण तीच वाट सुरुवात तरी त्याच वाटेची जी आपला डोडाणीचा सनसेट पॉईंटचा जो ट्रेक आहे त्याची आहे. सो इथे जेव्हा तुम्ही बेसिकली उतराल त्या उतरल्या समोर हा जो जातो रस्ता तो डांबरी रस्ता आहे. इथून सो हमखास लोक तो रस्ता घेतात. तो रस्ता घेण्यात प्रॉब्लेम नाही आहे काही, बट लोक इथून जातात आणि त्यांना जायचं असतं सनसेट पॉईंटच्या ट्रेकला, कारण की मेजॉरिटी ऑफ द लोक डोडाणीला जी जातात ती सनसेट पॉईंटच्या ट्रेकला जातात. इथून जे जातात लोक ते इथून हाच थोडा प्रॉमिनंट रस्ता आहे. सो इथूनच पुढे वळून ते या साईडने कुठेतरी भलतीकडेच निघून जातात किंवा या साईडला निघून जातात. सो ते न करता तुम्ही ते चुकवायला सरळ सरळ ही जी छोटीशी गल्ली लागते त्याच्यातून पुढे जाऊ शकता तुम्ही, किंवा मग इथून जर गेलातच मेन रोडने तर इथून राईट घेणं लक्षात ठेवू शकता तुम्ही कंपल्सरीली. तो जर राईट चुकला तर बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात. मग थोडंसं पुढे गेल्यावरती परत रिटर्न तिथून मागे या वगैरे वगैरे. हे सगळे डोकेदुखी करण्यापेक्षा सुरुवातीला ती एक्साइटमेंट वगैरे थोडीशी बाजूला ठेवून या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण की इथून पुढे तरी सनसेट पॉईंटच्या ट्रेकला काहीही कठीण नाहीये, अक्षरशः काही कठीण नाहीये. अक्षरशः म्हणजे अक्षरशः बराच इथली वाट तर बरीचशी सावलीतून आहे. स्टीपनेस नावाची गोष्ट नाहीये काही, थोडेही जास्त कष्ट नाहीयेत. त्यामुळे ही फक्त एक सुरुवातीची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. दुसरा एक मुद्दा ज्याच्याबद्दल बोलायचा आहे आणि जर थोडासा अभ्यास केला तर तुम्हाला ते कळेल, आणि जर तुम्हाला या 3 ट्रेक्स बद्दल जास्त माहिती नसेल तर ती जायच्या आधी मिळवणं गरजेचं आहे. जे मी सारखं म्हणतोय की हा जो सनसेट पॉईंटचा ट्रेक आहे तो खूप जास्त महत्वाचा आहे. जो येलो मध्ये दिसतोय तुम्हाला तो. ऑरेंजमध्ये जे हे तुम्हाला याच्या खाली जी शेड दिसते ते ॲक्च्युली ट्रेक करताना आशाच्या पट्टीने वरती गेले आणि या मार्गाने
रिटर्न आलो त्यामुळे ती तशी दिसते. तो वेगळा मार्ग नाही. सो जे कारण मी महत्वाचं म्हणतोय की ढोढाणीचा एक महत्वाचा ट्रेक आहे आणि बाकी तितके जास्त नाही आहेत महत्वाचे, कारण मंकी पॉइंटचा जो ट्रेक आहे तो ह्या भागामध्ये थोडासा कठीण होऊन जातो, थोडासा डिफिकल्ट होऊन जातो. ही वाट वापरत नसल्यामुळे ते काय म्हणतात त्याला, पालापाचोळा वगैरे पडलेला असतो, वाट घसरडी असते, त्यात स्टीप बराचसा रस्ता असल्यामुळे ते डिफिकल्ट होऊन जातं थोडंसं. आणि दुसरं एक म्हणजे ह्या पावसाळ्यात अगदी म्हणतात ना की न केलेला चांगला असं बरेच ट्रेकर्स म्हणतात, कारण ऑफकोर्स वाट घसरडी असते, पाय घसरू शकतो आणि तितका सेफ पावसाळ्यात नसतो ट्रेक. त्यामुळे इन जनरल तो अवॉइड केला तरी पण काही प्रॉब्लेम नाही. ॲटलीस्ट सुरुवातीला जर तुम्ही बाकी सगळे ट्रेक केलेले आहेत आणि तुम्हाला नवीन काहीतरी करायचं तर नक्की मंकी पॉईंटचा ट्रेक करा. बट जर नवीन असाल तर शक्यतो अवॉइड करावा हा ट्रेक, कारण ती वाट वापरात नाहीये. दुसरं एक जी हाशाच्या पट्टीचा रूट आहे तो पण तितकासा मी तरी पर्सनली सजेस्ट नाही करत, किंवा बाकीचे पण ट्रेकर्स सजेस्ट नाही करत, कारण की इथे जी चिंचवडी आहे इथपर्यंत ती वाट जाते, त्याबद्दल आपण बोलू, काही प्रॉब्लेम नाहीये. बट इथून ती वाट शिरते जंगलामध्ये, आणि इथून जंगलामधून शिरून ती जी वाट इथपर्यंत जाते, इथून पुढे काही प्रॉब्लेम नाही. एकदा तुम्ही आशाच्या पट्टीला वरती गेलात तर इथून पुढे सगळं डोळ्यासमोर आहे. ही जी वाट आहे ती बऱ्यापैकी वापरातली आहे. बट हा जो पर्टिक्युलरली पॅच आहे तिथे थोडंफार चूक होण्याची शक्यता आहे, किंवा थोडंफार वाट हरवण्याची शक्यता आहे. कारण अगेन तेच कारण आहे की ती वापरात नाहीये वाट अजिबात. लोक त्या वाटेने जवळपास नाहीच जात, कारण की जर तुम्हाला अगेन डोडाणीमधून जी लोकल माणसं असतील त्यांना जर वरती जायचं असेल तर जा सनसेट पॉईंटचा रस्ता आहे, तर ते कशाला या दोन वाटा निवडतील. बरीच कमी माणसं मंकी पॉईंटचा वापर करतात, जी लोकल शेती वगैरे करणारी असतील किंवा बाकी काय कारणासाठी वरती जाणारी असतील ती सोडलेत तर. सो त्यामुळे हे जे दोन बेसिकली पॉईंट ट्रेक आहेत त्या बाबतीत मी अवॉइड करणं शक्यतो सजेस्ट करेन त्या ट्रेक्सला सुरुवातीला जाणं. सो राहिला आपला सनसेट पॉईंटचा ट्रेक. सनसेट पॉईंटचा ट्रेक तोच अगेन महत्वाचं कारण, कारण सोपं आहे, नवीन लोकांसोबत जाऊ शकता, मजा करू शकता. 2 तास जास्तीत जास्त तुम्हाला लागतील, अगदी हळू केला तर 2.5 तास लागतील तुम्हाला ट्रेक करायला. आणि त्याचा फायदा तुम्हाला हा होतो की समजा तुम्ही 9 वाजता ट्रेक सुरू जरी केलात किंवा अक्षरशः 10 वाजता जरी अगदीच लेट केलात, 10 वाजता ट्रेक जरी सुरू केलात तरी पण एक 12, 12:30, 1 पर्यंत तुम्ही इथे पोहोचलेले असता. आणि दुपारी 1 ते जवळपास संध्याकाळी 5-6 पर्यंत पुढचे 4 तास तुम्ही माथेरानचे वेगवेगळे पॉईंट बघू शकता. तर इथून तुम्हाला हा जो येलो रूट आहे त्याच्याने इकडे या जागेवरती वगैरे जायची काही गरज नसेल, इथून तुम्ही डायरेक्टली माथेरान मार्केट साईडला जाऊ शकता. इथे अगेन आम्ही ते फिरलेलो आहोत थोडेफार पॉईंट्स वगैरे जे आहेत ते. सो तुम्ही पण पुढचे 4-1 तास माथेरानमध्ये घालवू शकता, आणि ते थोडंसं महत्त्वाचं होऊन जातं, कारण की ऑफकोर्स मजा येते, कारण की आता दुसरं काय, माथेरानमधले फ्रीमध्ये पॉईंट जर तुम्हाला एक्स्ट्रा भेटत असतील ट्रेकसोबत, लेक वगैरे आहे, चार्लेट लेक किंवा बाकी कुठलेही पॉईंट तुम्हाला जे बघायचे असतील तर. सो त्यामुळे पण हा एक महत्त्वाचा होऊन जातो. रूटच्या बाबतीत जर बघायचं झालं, आता फक्त सनसेट पॉईंटचा जो रूट, बाकी दोनचे बघून घेऊया रूट रफली आपण, त्यानंतर सनसेट पॉईंटच्या रूटकडे जाऊया. मंकी पॉईंटचा रूट जो आहे तो इथून डावीकडे तुम्ही वळता डायरेक्टली. पावसाळ्यात त्या नदीला पाणी असतं त्यामुळे थोडंसं कष्टाचं काम होऊन जातं, आणि अगेन पावसाळ्याचा ट्रेक करूच नये असंच लोक सजेस्ट करतात. आणि उन्हाळ्यात बऱ्यापैकी सुखी असते वाट, इथून जाण्यात काहीच कष्ट नाहीत, इकडे अगदी जाण्यात काही कष्ट नाहीत. इथूनही तुम्हाला सरळ सरळ वाट दिसते. हा जो आहे तो थोडासा क्लिफ टाईप आहे, त्यानंतर इथे झिगझॅगमध्ये वाट येते. माझ्याकडे फोटोज आहेत जुने हार्ड डिस्कमधले, जर काढून पोस्ट करता आले तर दाखवेन तुम्हाला स्क्रीनवरती. झिगझॅगमध्ये इथे वाट सुरू होते, आणि त्यानंतर हा क्लिफ आहे, इथे टर्न्स वगैरे थोडेफार आहेत, आणि वाट काही जास्त कठीण नाही. इथे थोडीशी सावली आहे, चांगला व्ह्यूज आहे तिथून. एक इथे जेव्हा तुम्ही बसता तेव्हा व्ह्यूज सुंदर असतात, समोरच्या ज्या जागा आहे त्याची, क्लिफ जो आहे त्याचा व्ह्यू सुंदर असतो. नंतर ही पास करून तुम्ही ह्या साईडला जाता, आणि इथून वाट तुमची अक्षरशः वरती माथेरानकडे फिरते. अगेन हे जे तुम्हाला दिसतंय झिगझॅग झिगझॅग, तो ती तशीच वाट आहे, आणि पायाखालची जी जमीन असेल किंवा पायाखालची जी वाट आहे ती मळलेली नाही आहे जास्त, त्यामुळे त्या थोड्याशा स्टीप असलेल्या वाटेवरती घसरण्याची शक्यता निर्माण होते, आणि थोडासा प्रॉब्लेम त्यामुळे निर्माण होतो. पण जर तुम्ही अनुभवी असाल तर नक्कीच एक शांततेसाठी हा ट्रेक तुम्ही करू शकता, कारण की गर्दी अजिबात नसते कधीच ट्रेकला. लोक तुम्हाला अजिबात सापडणार नाहीत. हळूवार जर तुम्हाला एक रिलॅक्स करून ट्रेक करायचा असेल, अगेन पावसाळ्यात नाही, उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात, तर हा ट्रेक नक्कीच तुम्ही करू शकता. त्या बाबतीत बराच सुंदर ट्रेक आहे असं बघायला गेलं तर.
दुसरं हाशाच्या पट्टीचा रूट बघायला गेला तर हाशाच्या पट्टीची वाट आणि सनसेट पॉईंटची वाट ह्या पॉईंटपर्यंत एकत्र जाते. ह्या मुद्द्यापर्यंत तुम्ही इथून सेम वाट घेता, या साईडने गेलात का इथे गेलात काय, पण ही वाट घ्यायची आहे तुम्हाला. पायवाट आहे साधीशी. इथून तुम्ही, हे आंब्याचं झाड आहे जुनं इथलं, इथून ती वाट वळते आणि चिंचवडीकडे जाते. चिंचवडी या वाटेवरचं शेवटचं गाव इथे, हे जे दिसतंय ते चिंचवडीचं गाव आहे. आणि इथून पुढे डायरेक्ट तुम्हाला लागते ती हाशाची पट्टीवरती चढून गेल्यानंतर. सो चिंचवडीमध्ये थोडंफार विचारलं तर ते सांगतीलही तुम्हाला, असा काही त्रास नाही आहे त्यामध्ये. अं, तिथून पुढे गेल्यावरती मग जंगल आहे सगळं इथे. वाट अगेन थोडीशी नाही आहे मळलेली, किंवा थोडं जर अगेन हा रूट असेल तुमच्याकडे ॲपमध्ये तर नक्कीच बघत बघत तुम्ही जाऊ शकता, पण तरीही चुकण्याची शक्यता आहे. आणि दुसरा एक प्रॉब्लेम म्हणजे की पावसाळ्यात वगैरे होतं असं की जोरात जर पाऊस पडला असेल तर कधी कधी झाडं पडलेली असतात, किंवा वाटेवरती अजून काही प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे शक्यतो अवॉइड केली तर चांगला आहे. उन्हाळ्यात आणि बाकी हिवाळ्यात किंवा कमी पावसाच्या वेळी जाण्याला काही हरकत नाही. पावसाळ्यात आणखीन एक प्रॉब्लेम असतो की इथून थोडीशी पाण्याची, धबधबा नाही बोलू शकत त्याला, ओहोळ एक पाण्याचा जात असतो, तोही तुम्हाला क्रॉस करावा लागतो. तर ते थोडंसं थोडंसं कठीण होऊन जाईल जर जास्त पाऊस पडत असेल तर. हा एक जो क्लिफ आहे, हा जो एक पार्ट आहे तो पण न वापरलेला आहे. त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की अगेन इथून जास्त लोक नाही जात. लोकल जी इथून कधी कधी उतरणारी, आशाच्या पट्टीवरून माणसं डोडाणीला उतरणारी असतील ती येत असतील, बाकी खालून वरती जाणारी जास्त माणसं नाही आहेत. असं आहे. सो जर तुम्ही कधी आशाच्या पट्टीवरून उतरत असाल डोडाणीला, तर नक्कीच हा एका मार्गाचा तुम्ही घेऊ शकता, तसा काही प्रॉब्लेम नाही, या रूटने तुम्ही येऊ शकता. पण चढताना शक्यतो अवॉइड केलेला चांगला. तिसरं जे आपलं महत्त्वाचा ट्रेक इथून निघणारा आहे, आणि जो ज्याच्यावरती आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये किंवा थोडं महत्त्वपूर्णरित्या बघायचं आहे, तो म्हणजे डोडाणीचा सनसेट डोडाणी सनसेट पॉईंटचा ट्रेक. सो त्याची सुरुवात त्याच डोडाणी बस स्टॉपवरून होते. चालत चालत तुम्ही वरती येता. जर सकाळच्या वेळी पोहोचलात तर इथे या भागामध्ये लोक नळाने पाणी भरत असतात, त्याच्यावरून पाण्याच्या बॉटल वगैरे भरून घेऊ शकता, किंवा तोंड वगैरे धुवायचं असेल तर फ्रेश होऊ शकता तुम्ही. इथून पायवाट तुमची वरती येते. हे एक पहिलं झाड लागतं तुम्हाला, छोटंसं झाड आहे, बट इथून एकदम कडक व्ह्यूज मिळतात. कारण की जर तुम्ही आता हे या दृष्टीने बघताय, पण जरा मॅप फिरवून जर तुम्ही बघितलं तर ह्या जागेवरून तुम्हाला विकटगड, नाखिंड, पुढे चंदरीपर्यंत अक्षरशः डोंगर दिसतात. आणि जर सकाळचं धुकं वगैरे असेल तर एकदम सुंदर जागा आहे ती. एक सकाळच्या धुक्यामध्ये थोडासा वेळ घालवायला, शांततेत बसायला सुंदर जागा आहे. हे जे पहिलं झाड लागेल, आणि तिथे बसायला प्रॉपर जागा आहे, दगड वगैरे आहेत, असं नाही की ते म्हणतात ना काही विचित्र जागा असते. आणि हे पहिलं झाड लागतं, इथे तुम्ही बसून थोडा वेळ घालवू शकता. काही नाश्त्याला घेऊन गेला असेल तर तो नाश्ता करू शकता तुम्ही, हवं असेल तुम्हाला तर. त्यानंतर पुढे वाट बऱ्यापैकी ठीक आहे. हे जे पहिलं आंब्याचं झाड म्हणतात ज्याला, अनफॉर्च्युनेटली मी कधी तिथे आंबे बघितले नाहीत. मे मध्ये कधी व्हिजिटही केलं नाही, तेही कारण असेल. बट आंबे मी बघितले नाहीत, पण आंब्याचं झाड ते व्यवस्थित आहे, आणि ओळख आहे ती ॲक्च्युली त्या वाटेवरची बऱ्यापैकी फेमस अशी. सो ते एक आंब्याचं झाड आहे, तिथे थोडा वेळ तुम्ही घालवू शकता, पण लगेच लागतं, त्यात काही जास्त डिस्टन्स नाही आहे. त्यानंतर पुढे रस्ता तुमचा डावीकडे वळतो. ही जी वाट दिसते, ऑरेंज दिसत असलं तरी पण येल्लोवरती थोडंसं लक्ष ठेवा, कारण की ऑरेंज अगेन हाशाच्या पट्टीने उतरताना ट्रेस केला. आपण एक काम करूया, तो बंद करून टाकूया. हाशाच्या पट्टीचा रस्ता, मंकी पॉईंटचा रस्ता. सो आंब्याच्या झाडापासून मग थोडीशी चढण सुरू होते, हळूहळू हळूहळू जी शेते दिसत आहेत त्याच्यातून वाट पुढे जाते. इथे गेल्यावरती काही अक्षरशः डिफिकल्ट नाही, अक्षरशः चालत जाण्यासारखी वाट आहे. माथेरानचा सगळ्यात सोपा ट्रेक, कमी कष्टाचा ट्रेक त्याला म्हणतात, त्याचं कारण तेच आहे, कारण की अक्षरशः रिस्की वगैरे काही नाही आहे ट्रेकवरती. वाट सरळ सरळ आहे इथून, त्यात आणि हरवण्यासारखं वगैरेही काही नाही. पायासमोर वाट अगदी क्लिअर दिसत असते, कारण तिथून नेहमी लोकांची ये जा चालू असते. जर तुम्ही सकाळच्या वेळी गेलात तर कदाचित तुम्हाला तिथून उतरणारी माणसं दिसतील, चढणारी गावातली माणसं दिसतील. त्यामुळे त्या बाबतीत अजिबात घाबरण्याची गरज नाही. हरवण्यासारखं अक्षरशः काही नाहीये. फक्त इथे येस ऑफकोर्स या पॉईंटला थोडंसं लक्ष द्यायची गरज आहे, की इथे उजवीकडे चिंचवडला जाणारा रस्ता तुम्हाला नाही घ्यायचा आहे. डावीकडून जो रस्ता जातोय या झाडापासून, तोच तुम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. याच्यानंतर इथे एकदा झाडं लागली तुम्हाला की मग उन्हाचा पण काही त्रास नाहीये.
कारण पुढे मग बऱ्यापैकी झाडं आहेत, झाडांमधूनच तुम्हाला जायचं आहे. थोडेफार जे काही फोटोज वगैरे असतील किंवा व्हिडिओज थोड्याफार ज्या असतील त्या स्क्रीनवरती दाखवायचा प्रयत्न करेन एडिटिंगमध्ये तेवढा वेळ भेटला तर. कारण की याच वर्षी 2020 मध्ये कोविडच्या आधी जायची संधी मिळाली होती तिथे. सो तेव्हाचे व्हिडिओज आहेत थोडेफार, ते दिसत असेल तुम्हाला. ही जी वाट तुम्हाला आता वरतून दिसते ती ऍक्च्युली खालून तुम्हाला काहीही त्यातलं असं दिसत नाही, कारण की सगळी झाडांमध्ये हे झालेली वाट आहे. त्यामुळे कष्ट वगैरे काही नाही आहेत, त्यामध्ये आरामात जाऊ शकता. ट्रेक रूट वरती एक लगेच ही संपून घ्या. इथून पुढे तुम्ही उजवीकडे वळता आणि मग पुढे जाऊन तुमचा रस्ता डावीकडे हा थोडासा स्टीप आहे रस्ता, किंवा इथला थोडासा स्टीप आहे, बट अगेन तेवढे जास्त कष्ट नाहीत या वाटेवरती खरं तर एक बघण्यासारखी गोष्ट ज्याला ट्रेक रूट टेम्पल करून नाव आहे. आपल्या मॅपमध्ये इच्छा दाखवतील इथे जे दिसतंय ट्रेक रूट टेम्पल करून जे एक मंदिर आहे. फोटो माझ्याकडे आहेत ते दाखवेन, पण तरी इथे हे जे फोटोज आहेत ट्रेक रूट टेम्पल करून, हे एक बघण्यासारखं मंदिर आहे. आणि बघण्यासारखं मंदिर म्हणजे त्या वाटेवरचं ते आहे. आणि एक अशा आख्यायिका आहेत म्हणू शकता, किंवा काही जुन्या काळात पूर्वजांनी बांधलेलं वगैरे त्यांच्या गावातल्या लोकांच्या ते मंदिर आहे. त्यांची भक्ती थोडीफार तिथे आहे. तिथे बसायला बऱ्यापैकी जागा आहे. जर तुम्ही मोठ्या ग्रुपने जात असाल 50 नको 20-30 जणांच्या, तर नक्कीच त्या ठिकाणी बसून तुम्ही लंच करू शकता, किंवा नाश्ता वगैरे काही घेऊन गेला असाल तर तो करू शकता त्या भागामध्ये. आणि मग पुढे जाऊ शकता. वातावरण पण तिथे सुंदर असतं. सकाळच्या वेळी जर बऱ्यापैकी तुम्ही गेलात तर ऊन खूप कमी असं येत असतं. त्याच्यातून फोटोज अगेन तुम्हाला होपफुली दिसत असतील, स्क्रीनवरती व्हिडिओज दिसत असतील, सो ते बघून तुम्हाला आयडिया येईल. त्यानंतर अजिबात पुढे काही कठीण नाहीये, फक्त इथून रस्ता डावीकडे वळतो. तुम्हाला लक्ष द्यायचीही गरज नाहीये की रस्ता डावीकडे वळतो, कारण आपोआप वाट तिथे घेऊन जाते तुम्हाला. आणि इथून तुम्ही येता सनसेट पॉईंटला. इथे असा सनसेट पॉईंट आहे तुमचा. आणि पॉर्क्युपाईन पॉईंट पण तिथेच आहे. सो इथून वरती आल्यानंतर इथे टेक्निकली तुमचा चढाईचा जो भाग आहे तो संपतो. याच्या पुढे मग जे काही तुम्हाला फिरायचं असेल ते तुम्ही फिरू शकता. अँड अगेन तुम्हाला ट्रेक संपवायला अमन लॉजला इथे यावं लागतं. 1 मिनिट याच्यामध्ये बघूया. इथे जेव्हा तुम्ही पोहोचाल माथेरान सनसेट पॉईंटला, तिथून परत तुम्हाला फिरून असं अमन लॉज पर्यंत यावं लागतं, कारण की रिटर्न उतरायची तुम्हाला त्या रस्त्याने गरज नाही. इथून अमन लॉजला जाऊन तुम्ही माथेरान फिरल्यानंतर ऑफकोर्स अमन लॉजला जाऊन तिथून मग टॅक्सी पकडून घरी जाऊ शकता. शॉर्टली फक्त हे सांगतो की जर तुम्ही या रस्त्याने उतरायचा परत ठरवलंच तर माथेरान फिरून वगैरे 5 वाजल्यानंतर उतरायचा प्रयत्न करू नका, कारण की वाटेवरती माणसं वगैरे जरी असली तरी. आणि खालून ॲक्च्युली प्रॉब्लेम हा होतो की डोढाणीवरून ज्या गाड्या असतात रिटर्न जायला, त्यावरती थोडंसं लिमिटेशन येतं. टाइम टेबलमध्ये आहे 7:30 पर्यंतची गाडी, बट ॲक्च्युअल जे कंडक्टर होते त्यांना विचारलेलं मी तेव्हा, ते म्हणाले होते 5 पर्यंत आलात तर उत्तम, 5:30 पर्यंत गाडी मिळेल, त्यानंतरच्या एस टीचा भरोसा नाही काही. सो त्या कारणामुळे जर रिटर्न जातच असाल त्या रस्त्याने तर ते एक लक्षात घ्या, 5 पर्यंत पोहोचाल, 4, 4:30, 5 पर्यंत, तर उत्तम असेल. असं आहे. दुसरं एक गोष्ट, इथे जो बघण्याचा पॉईंट आहे, इथून अगेन व्हिडिओ दिसेल तुम्हाला, बट या पॉईंटवरून जेव्हा तुम्ही थोडेसे पुढे चालत आले, इथे असे सेफ आहे, असे काही त्रासदायक नाहीये. इथे जो व्ह्यू दिसतो तुम्हाला तो अगेन सुंदर असतो. आजूबाजूचे जे डोंगर आहेत ते जर तुम्हाला इतिहासातल्या थोड्याशा म्हणतात ना डोंगर कसे फॉर्म झाले वगैरे त्या बाबतीत थोडासा जरी काही इंटरेस्ट असेल तर ह्या डोंगरावरती तुम्हाला लेयर्स दिसतात अशा वेगवेगळ्या. बाजूच्या डोंगरावरती खास करून मातीच्या लेयर्स किंवा जे काय असेल बेसाल्ट खडकांपासून जो माथेरानची माती वगैरे जी बनलेली आहे ते दिसून येईल. असं ते व्ह्यूज वगैरेचा आनंद घेऊ शकता. फक्त तिथे शेड वगैरे नाहीये, उन्हामध्ये थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो उन्हामुळे. दुसरी गोष्ट म्हणजे वीकेंड्सला जर गेला असेल तर इथे दुकान आहे, ते चालू असतं. तिथे तुम्हाला कोल्ड्रिंक्स वगैरे मिळून जातील लगेच, किंवा बाकी काही बेसिक खाण्याच्या गोष्टी असतील त्या मिळून जातील नाश्त्यासाठी. खूप जास्तची अपेक्षा न केली तरी पण थोड्याफार ॲक्च्युली मिळून जातील. सो ते एक चांगलं आहे तिथून. आणि तिथून मग पुढे तुमची माथेरानमधून वाट चालू होते. माथेरानमध्ये मग कुठे फिरायचं काय वगैरे तो अक्षरशः तुमचा प्रश्न आहे. माथेरान मार्केट पर्यंत पोहोचायला असं म्हणतात तुम्हाला 40 मिनिटं लागतात नॉर्मल स्पीडने जायला. 30-40 मिनिटं पकडून चला, एक माथेरान मार्केटपर्यंत जायला तुम्हाला लागतील.
सो डायरेक्ट रूट घेण्यापेक्षा जर थोडंफार फिरूनच गेलात तर काही जात नाही असं त्यामध्ये. थोडेफार पॉईंट्स आहेत, त्या पॉईंटची नावं मला माहीत नाही तिथे. बघूयात कुठले कुठले आहेत. मलंग पॉईंट, लुईजा पॉईंट, इको पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट, लॉर्ड पॉईंट वगैरे इथे तलाव वगैरे आहे. आपला पिसारनाथ लॅडर एक बघू शकता. पिसारनाथ मंदिर नक्की जमलं तर व्हिजिट करा. सुंदर मंदिर आहे, जुनं मंदिर आहे, इतिहास आहे त्याला मजबूत असा. पण त्याच्यानंतर माथेरानमध्ये मार्केटमध्ये काय टाइमपास करून मग घरी तुम्ही येऊ शकता. सो अशा प्रकारे एक सुंदर एका दिवसाचा प्लॅन होऊन जाईल. प्लस पावसाळ्यात करण्यासारखा ट्रेक आहे. बऱ्याच सुंदर जागा आहेत, सुंदर गोष्टी आहेत. सो हे ट्रेक तुम्ही करू शकता. बेसिकली असा आपला टोटल ट्रेक आहे. अगेन शेवटी फक्त तेच आहे की जर रिटर्न जायचं असेल तर अमन लॉजवरून तुम्हाला वाट आहे रिटर्न जायला. अमन लॉजवरून तुम्हाला टॅक्सी पकडून परत नेरळला खाली यावं लागतं, जो की बेसिक माथेरान रिटर्न जायचा रस्ता. जर तुम्ही ह्याच पॉईंटने परत जात असाल तर नक्कीच मग थोडंसं बघा कुठल्या टायमिंगला वगैरे जात आहे तुम्ही ते. आणि हे जे बाकीचे जे एक जस्ट थोडंसं सांगेन, मे बी तो विषय फ्युचरमध्ये येईल कधीतरी. पण तर इथून जर तुम्हाला बाकी कुठल्या रूटने, जसं की आशाच्या पट्टीचा रूट आहे किंवा अजून या साईडच्या कुठल्या अलेक्झांडर कटवण साईडने, या साईडने नका उतरू अजिबात कधी. पण तर उंबरणे वाडीने उतरायचं आहे तर इंटरेस्टिंग ट्रेक होऊ शकतो तुमचा. थोडेसे कष्ट पडतील, नवीन लोकांना अजिबात सजेस्ट करणार नाही, पण तरी करण्यासारखे ट्रेक्स आहेत. तुम्हाला आशाच्या पट्टीने परत डोडालीला जाता येईल किंवा आशाच्या पट्टीने इकडे उंबरणे वाडीमध्ये उतरून मग या साईडला वगैरे जाता येईल असं आहे. जो तुमच्या अगदीच अंगात जीवाला असेल तर मग विशाळगडचा ट्रेक करून मग तुम्ही जाऊ शकता. अगेन सजेस्ट नाही करत ते कधी, बट करण्यासारखं आहे. असं काही नामुमकिन किंवा अशक्य असं काही नाही आहे. सो त्या सगळ्या गोष्टी आहेत. सो असं ॲक्च्युली व्हिडिओ अगेन बराच मोठा झाला, काही करू नाही शकत त्याला आता. बोलता बोलता गोष्टी होऊन जातात. बट बघितलं असेल तर नक्की लाईक वगैरे सबस्क्राईब काय करायचं असेल तर करायचं म्हणजे करा. ॲक्च्युली गरज असते. असं काय गरज वगैरे नाही, असं काय नाही. सो करायचं असेल तर ते करा. पुढच्या भागामध्ये आपण कटवणवरून सुरू होणारे ट्रेक्स बघणार आहे. कटवण नाही, सॉरी, पोखरवाडीवरून सुरू होणारे ट्रेक्स बघणार आहे. जर पहिली व्हिडिओ बघितली असेल तुम्ही तर तुम्हाला माहिती असेल इथून 3 एक ट्रेक सुरू होतात. सो पोखरवाडीवरून सुरू होणारे ट्रेक्स आपण बघणार आहे 4थ्या एपिसोडमध्ये. सो तो पण येईल लवकरच. तोपर्यंत धन्यवाद. कसं वाटलं वगैरे सांगा, जे काय असेल ते. धन्यवाद.